सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये एक ओळ फार सुंदर सांगितली की इथे विकास पर्व सुरू झालेला आहे आणि हा विकास कोणी करायचा? आमचा विकास आमच्या बुद्धीने आमच्या सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक उत्थानासाठी जसा उपयुक्त असेल, जसा आवश्यक असेल तसा फक्त आम्हीच करू शकतो, कारण तो तशा प्रकारचा विकास कुणी यूपीचा, बंगालचा, तामिळनाडूचा, केरळाचा माणूस इथे येऊन करणार नाही. किंबहुना एक औपचारिकता म्हणून तो करेल, त्याला या मातीशी सांस्कृतिक नातं जोडता येणार नाही. जी नाळ तुमची या मातीच्या सांस्कृतिक मूल्याशी जोडलेली आहे ती कुठल्याही दुसऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याची असू शकत नाही. म्हणून तुमच्याच विद्यार्थ्यांमधून उद्याचे प्रशासक, ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ दिस ग्रेट कंट्री, ग्रेट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड, असे प्रशासक तुमच्यातूनच निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी आजचा खरा हा कार्यक्रम व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षेसाठी कशा रीतीने तयारी करायची. सगळीकडे प्रचंड बोमाबोमा यूपीएससीची परीक्षा फार कठीण आहे, फार कठीण आहे, फार कठीण असते, पेपर असे झाले तसे झाले. आज महाराष्ट्र टाइम्समध्ये सगळं दिलेलं आहे. पेपर फक्त 5 विद्यार्थ्यांचे हे दिले, त्याच्यात एकच विद्यार्थी म्हणतो की पेपर चांगले होते. बाकी सगळे चौघे म्हणतात की पेपर फार कठीण होता, क्लिष्ट होता, निर्णय क्षमता तपासण्याचं जे उत्तर विचारली होती ती चुकीची होती, वगैरे 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 सगळं बोलतात. मला सर्वप्रथम तुम्हाला हे सांगावंच वाटतं की जे सोपं असतं ते सर्वत्र उपलब्ध असतं आणि जे कठीण असतं त्याला प्रयत्न करून शिखर पादाक्रांत करावं लागतं. लहान सहान टेकड्यावर चढणं सोपं आहे, एखाद्या डोंगर कड्यावर चढणं सुद्धा सोपं आहे, पण समोर जर हिमालय असेल तर हिमालयावर चढणाऱ्याचंच नाव इतिहासामध्ये जमा होतं. आणि तुम्ही जसजसे वर जाता प्रगतीच्या शिखरावर तेव्हा तुमच्या लक्षात येतं की वरती लोक फार कमी आहेत. आज जिल्ह्याचा कलेक्टर हा जिल्ह्यामध्ये असलेल्या हजारो अधिकाऱ्यांच्या वरती एक असतो. म्हणून त्याची क्षमता कशी असली पाहिजे? ती अत्युच्च प्रकारची क्षमता असली पाहिजे. आणि त्यासाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षा कठीणच असल्या पाहिजे. तुम्ही असं विचारा की साहेब याहून कठीण प्रश्न विचारावा, आमची तयारी आहे. भारतातली प्रशासकीय सेवा परीक्षा ही जगातली दुसऱ्या नंबरची सर्वात कठीण परीक्षा आहे. तुम्ही विचाराल पहिल्या नंबरची कठीण परीक्षा कुठली? चायना सिव्हिल सर्व्हिसेस. चीन देशाची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसची परीक्षा जगातली सर्वात कठीण परीक्षा आहे. म्हणूनच आज चीन $600 बिलियन कर्ज अमेरिकेच्या डोक्यावर ठेवून महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय. लोकसंख्येचा वापर ज्या पद्धतीने चीननी केला जगातलं एक अद्भुत उदाहरण आहे. आम्ही चीनच्या पाठोपाठ आहोत. जर चीन महाशक्ती होऊ शकते तर आम्ही महाशक्ती का होऊ शकत नाही? कारण आमचा ऍटिट्यूड कसा केलाय, पाश्चात्य लोकांनी आम्हाला फास्ट फूड, डबल सँडविच, चिकन हॉट डॉग, आता कुत्रा आहे का कोंबडी आहे कळायलाच मार्ग नाही, पण खायचा. आणि कसा रेडीमेड, कांदा कापायला नको, तेल गरम करून फोडणी घालायला नको, त्याच्यात वेलची, त्याच्यात जिरं, त्याच्यात मिरी किती टाकायची याचं प्रमाण नको. आयतं बनवलेलं सबवे, हे बडा सँडविच सबवे का खाते होईल? अरे पण त्या सबवेचा तुम्ही विचार केलाय का कुठून आलं? मॅकडॉनल्ड कुठून आलं? तो पिझ्झा कुठून आला? या सर्व गोष्टी कुठूनही येऊ द्या, पण यांनी तुमच्यातली एक मानसिकता हिरावून घेतली आणि दुसरी मानसिकता प्रस्थापित केली की कार्य न करता, संघर्ष न करता, प्रयत्न न करता पटकन आयतर रेडीमेड मिळतं ते खावं. आणि तीच मानसिकता आज त्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. जेव्हा विद्यार्थी म्हणतात की यूपीएससीचा पेपर फार कठीण आहे, यूपीएससीचा पेपर कठीणच असला पाहिजे. सगळेच नाही का कलेक्टर होतील? सगळेच कलेक्टर होतील.
आता तुम्ही परीक्षार्थी आणि स्पर्धक, युपीएससीचा पेपर कठीण असला पाहिजे हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा हे दोन शब्द लक्षात घ्या की परीक्षार्थी आणि स्पर्धक याच्यातला फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. आपली जी ब्रेन असतात ती पहिल्या वर्गापासून, पहिल्या इयत्तेपासून किंवा केजी पासून अशी ट्यूनअप केलेली असतात की सिलेबस आहे युनिव्हर्सिटीचं, शाळेचं, शालेय पाठ्यक्रमातलं, त्या सिलेबसमध्ये धडे दिलेले आहे, ते धडे वाचायचे, त्याच्यावर लाईकली प्रश्न येतात, ते प्रश्न पाठ करायचे, समजले थोडेफार तर समजले, पाठांतर करता करता समजून घ्यायचं नाही, नुसतंच पाठांतर करून परीक्षा द्यायची आणि 35% पासिंग, 60वर फर्स्ट क्लास, 75वर मेरिट पुढे, आणि ते मेरिट जे जातात ते 95-96 पर्यंत. पण या परीक्षा प्रणालीमध्ये परीक्षार्थीची मानसिकता कशी होते की काहीतरी दिलेलं आहे, त्याच्यावर मी अभ्यास करतो, मला पर्सेंटेज मिळालं, त्याप्रमाणे मी ग्रेड घेऊन युनिव्हर्सिटीतून सर्टिफिकेट घेऊन पास होऊन निघून जातो, शालांत सर्टिफिकेट घेतो, पास होऊन निघून जातो आणि आयुष्यभर आपला पर्सेंटेज मिळवत असतो, मला 91%, मला 92% वगैरे वगैरे. स्पर्धक हा परीक्षार्थीपेक्षा वेगळा असतो, कारण इथे सिलेबस नसतं. काही विद्यार्थी मला प्रश्न विचारतात युपीएससीचं सिलेबस काय असतं. मी सांगतो जमीन आणि आकाश याच्यामध्ये जे काही असतं ना ते सगळं सिलेबस असतं. ज्याला ही कल्पना पटली की हे सिलेबस नसतं आणि अभ्यास करायचा तो अमर्याद असतो, आणि एवढं झाल्यावर तुम्हाला 91% मार्क जरी पडले तरी तुम्ही मेरिट लिस्टमध्ये नापास होऊ शकता, कारण कट ऑफ लाईन कुठं असते आणि किती पर्सेंटेजवर कट ऑफ होईल, शेवटचा मेरिट येईल, त्या मेरिटच्या खाली गेला तर तुम्ही फेल, मेरिटच्या वरती गेला तर तुम्ही पास. म्हणजे हा जो बेसिक दृष्टिकोन आहे स्पर्धकामधला आणि परीक्षार्थीमधला, तो तुम्ही या वयात समजून घ्यायला पाहिजे, कारण परीक्षार्थी हा माइंड फ्रेम चेंज करून तुम्हाला स्पर्धकाचा माइंड फ्रेम घ्यावा लागेल. आणि स्पर्धक कसा अभ्यास करतो, सोपं उदाहरण इतिहासाचं जर सांगितलं तर ज्याला मालोजी राजे भोसले हे राणा प्रतापाशी कनेक्ट करता येतात, किंवा मग मालोजी राजे भोसले हे संत साहित्याशी सुफी फिलॉसॉफी बरोबर कनेक्ट करता येतात, म्हणजे छत्रपतींचे आजोबा, ते पण माहीत असतील की नाही कोणाला माहित, शहाजींचे वडील. आणि श्रीगोंद्याला एक बाबा मोहम्मद, तो त्यांचा गुरु, आणि तुकारामाचे गुरुचे गुरु ते बाबा मोहम्मद. सुफीइझम हा असा चालत आला आणि तिथून छत्रपती निर्माण झाले. तुम्ही पुस्तकं वाचता म्हणजे अभ्यासात काय वाचता, सिलेबस आणि विषयाला ऑर्बिटच्या बाहेर नेणं, त्याला खरं लेखन म्हणतात. आणि ऑर्बिटमध्ये डोक्याला एक कठडा तयार करून तुमच्या जग केवढं तर तुमच्या मेंदूच्या आकारा एवढं असं करून त्याला कर्कचून बांधून टाकणं, ते सिलेबस, हा अभ्यास स्पर्धकाला चालत नाही. यू शुड ऑलवेज लुक बियॉन्ड दी हॉरिझॉन. जे सिलेबस दिलेलं आहे त्याच्या पलीकडचं तुम्हाला बघता आलं पाहिजे. पृथ्वीला आकाश टेकलं त्याला आम्ही सर्वजण क्षितिज म्हणतो. सर्वसाधारण लोकांच्या नजरा फक्त क्षितिजापर्यंत जातात आणि तिथे सगळं संपलं, आकाश टेकलं पृथ्वीला म्हणून आपण शांत होतो. पण ज्या विद्यार्थ्याला ते जे आकाश टेकलेलं आहे पृथ्वीला आणि क्षितिज निर्माण झालंय त्याच्या पलीकडे काय असेल हे पाहण्याची इच्छा असेल, त्यांनी स्पर्धक होण्याच्या नादात पडावं आणि तोच विद्यार्थी युपीएससी एमपीएससी पासून जिल्ह्याचा कलेक्टर होऊ शकतो, जिल्ह्याचा प्रमुख, पोलीस प्रमुख, आयपीएस अधिकारी होऊ शकतो इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये. तुमच्यासमोर क्लिष्ट असा प्रश्न आलाय, साईबाबा देव आहे की नाहीये, संत आहे की नाहीये, कोणतरी महंत लागले, जे टीव्हीवर पेटवापेटवी चालू झाली आणि नगर श्रीगोंद्याला काही मुस्लिम इकडून आले, काही हिंदू इकडून आले, मध्ये एक दर्गा आहे, मध्ये एक शाळा आहे, जाळपोळ सुरू झाली. हे सगळं होत असताना सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचं अराजक माजत असताना योग्य निर्णय, कल्याणकारी निर्णय
अजिबात समाजाचं नुकसान न होता, एकही माणूस बंदुकीच्या गोळीने न मरता, लॉ अँड ऑर्डरचा, कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण न होता, जर हा साईबाबाचा चिघळलेला तिढा तुम्हाला सोडवायचा असेल तर तुमच्या ठाई तेवढी मानसिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक आणि शारीरिक क्षमता असली पाहिजे. या 5 अभिव्यक्ती तुमच्या प्रज्वलित असल्या पाहिजे, तरच तुम्ही ते हँडल करू शकाल. आणि ही जी परीक्षा असते UPSCची, ती हीच कसोटी घेण्यासाठी असते की तुमच्या या 5 अभिव्यक्ती परिपक्व आहेत की नाही. लिहिण्याचं कारण एवढं आहे की जेव्हा तुम्ही पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये UPSCचे जाऊन बसताना, तेव्हा तुम्हाला फिजिकल पर्सनॅलिटीवर विशेष प्रश्न विचारत नाही, कारण फिजिकल पर्सनॅलिटी तुमची बघून घेतात. हाऊ यू वॉक, हाऊ यू लुक, हाऊ यू टॉक, व्हॉट इज युअर गेस्चर, तुमच्या चेहऱ्याचे हावभाव कसे असतात, दॅट कम्स इन युअर फिजिकल पर्सनॅलिटी. पण तुमच्या बौद्धिक व्यक्तिमत्वावर प्रश्न विचारले जातात. बौद्धिक व्यक्तिमत्वाचा प्रश्न संपला की मानसिक व्यक्तिमत्वाचा प्रश्न येतो. तुमची मानसिकता कशी आहे, हाऊ डू यू फील, दॅट यू आर देअर विथ मी. एखादा प्रसंग तुम्हाला सांगून तुमची मानसिक क्षमता तपासली जाते, तुमची भावनिक क्षमता तपासली जाते. निर्भया बलात्कार प्रकरण दिल्लीचं, त्याच्यावर असा एखादा मार्मिक प्रश्न विचारला जातो ज्याच्यावरून तुमची भावनिक काय जडणघडण आहे याचा अंदाज त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना करायचा असतो. तुमची स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी इज टोटली डिफरंट दॅन रिलिजियस पर्सनॅलिटी. रिलिजन हे आवरण आहे, केळाची साल आहे, केळाच्या आतला घरा ही स्पिरिच्युअलिटी आहे. सालीच्या मागे लागले ते संपले, कारण सालीचे रंग बदलत असतात. हिरवे, पिवळे, निळे, लाल, पांढरे, भगवे, काळे, सालीचे रंग बदलत असतात. धर्मतत्वाच्या आत सांगितलेला आद्य अधिक आत्म, त्या आद्याचा तू आत्मरूपी अंश आहे. हा एक गरा, एक बेसिक प्रिन्सिपल सर्व धर्मतत्वांमध्ये आध्यात्मिक प्रिन्सिपल, स्पिरिच्युअल इटर्निटी म्हणून रुजू झालेला आहे. ते मात्र बदलत नाही. आणि ही तुमची अभिव्यक्ती टेस्ट करण्यासाठी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो. तुम्हाला सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहे असं विचारलं जातं. तुम्ही माझे वडील मला सर्वात प्रिय आहे किंवा माझी आई मला सर्वात प्रिय आहे म्हटल्यावर तुम्हाला लगेच एक प्रश्न विचारला जातो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि तुमचे वडील असे 3 लोक एका बोटीमधून प्रवास करत आहे. त्या बोटीत तुम्ही सुद्धा आहे आणि बोटीमध्ये अपघात झाला आहे. तुम्हाला स्वतःला वाचवून या 3पैकी एकालाच वाचवता येऊ शकतं. अशा वेळी तुम्ही कोणाला वाचवाल? आणि काय बोलले? आपल्या पप्पाला वाचवणार ना. बरोबर आहे, हे उत्तर बरोबर आहे, याच्यात चूक काहीच नाही. पण जेव्हा तुम्ही हे उत्तर देता तेव्हा या उत्तरावर इतर प्रतिप्रश्न जे निर्माण होतात ते देण्याची तुमची तयारी असली पाहिजे, कारण तुमची स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी टेस्ट केली जात आहे. आणि हे प्रश्न सरबत्ती संपल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं की संन्यासाश्रमातून ग्रहस्थाश्रमात प्रवेश करून 4 अपत्यांना जन्माला घातलेले विठ्ठलपंत कुलकर्णी ज्ञानेश्वराचे वडील तुम्हाला कसे वाटतात? म्हणजे तुम्हाला ज्ञानेश्वराच्या आई वडिलांनी आपल्या मुलाला समाजामध्ये चांगलं स्थान, दर्जा मिळावा, जगायला मिळावं म्हणून प्राणत्याग केला, ही गोष्ट माहीत पाहिजे. तुमचे पप्पा ते ज्ञानेश्वराचे पप्पा. आणि म्हणून मी म्हटलं की जर आमिर खान आणि शाहरुख खान तुमचे आदर्श होत असतील तर तुमच्या वयामध्ये जागतिक नव्हे वैश्विक लौकिक मिळवणारं विश्वाच्या उंचीचं तत्वज्ञान लिहिणारा ज्ञानेश्वर जो तुमच्या वयाचा होता तो तुमचा आदर्श का होऊ शकत नाही? या एका बेसिक तत्वावर अमृतशन कोळे हे पुस्तक लिहिलेले आज तुमच्यासाठी